नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। अरी वर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळीचे 3 प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत आहोत। तुम्हाला जर अरी वर्क आणि मॅट रांगोळी शिकायची असेल तर या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून ते अगदी व्यवस्थित तुम्ही शिकू शकता। त्यामध्ये जर काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा। मागील व्हिडिओमध्ये आपण लोकरीच्या विणकामामध्ये ताटावरचा जो गोलाकार रुमाल असतो त्याच्यावर शेवटी आपण जे गोंडे लावतो ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। आपण त्यामध्ये 2 प्रकारे कसे गोंडे तयार करायचे, एक बोटावर आणि एक पुठ्ठ्यावर, असे 2 प्रकारे कसे गोंडे तयार करतात याची आपण सविस्तर माहिती मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। आता आपण आणखी एक गोंड्याचा प्रकार पाहणार आहोत। त्यासाठी इथे आपण साधी लोकर घेतलेली आहे। अशा प्रकारे अगदी साधी लोकर घ्यायची आहे। तुम्ही कलर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। हे पाशे 3 बोटावर ही लोकर 100 वेळा गुंडाळायची आहे। हे पाशे 3 बोटावर 100 वेळा ही लोकर गुंडाळून घ्यायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल। अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला या इथे सांगत आहे। शंभर राऊंड आपण असे लोकरीचे घेत आहोत, म्हणजे दोन्ही बाजूचे 200 असे राऊंड होतील। हे पाहिजे आपण 100 राऊंड घेतलेले आहेत लोकरीचे। त्याच्यानंतर लोकर कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला ही लोकर बाहेर काढून घ्यायची आहे। एक लोकरीचा तुकडा घ्यायचा आहे छोटासा। त्यानंतर अशा प्रकारे ती बोटातून सोडून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित ती पकडायची आहे। जर व्यवस्थित बाहेर नाही काढली तर ती लोकर इकडे तिकडे होती आणि गोंडा व्यवस्थित होत नाही एकसारखा। त्याच्यानंतर अगदी मधोमध आपण एक लोकरीचा तुकड्याचा गाठीन बांधून घ्यायचा आहे। त्याची गाठ बांधायची आहे। दोन्ही बाजूला समान भाग ठेवून अगदी मधोमध आपण असे गाठीने पॅक करून घेणार आहोत। हे पहा, सगळी लोकर अगदी व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे व मधोमध अशी पॅक करून घ्यायची आहे। 2 ते 3 गाठी बांधून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर हे अशी फुलवून घ्यायची आहे। एक गोलाकार असं फूल तयार करून घ्यायचं आहे पूर्ण। सगळी लोकर अशी सुट्टी करून घ्यायची आहे। गोलाकार असं त्याचे फूल तयार करून घ्यायचे आहेत। पूर्ण लोकर आपण सुट्टी करून घेतलेली आहे। असं गोलाकार बनवलेला आहे। त्याच्यानंतर आपण एक कागद खाली घेतलेला आहे की जेणेकरून आपण जी लोकर कट करणार आहे ती इकडे तिकडे पडणार नाही। कागदावर जर ती कट केलेले तुकडे राहिले तर तो कागद आपल्याला तसाच कचऱ्यात टाकून देता येतो। तुम्ही याच्याऐवजी एखादी डिश सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर अशा प्रकारे ही लोकर मधून अशी कट करून ही सुट्टी करून घ्यायची आहे। वेगवेगळी करून घ्यायची आहे। जे जॉईंट भाग असतात ते असे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। अगदी पूर्ण लोकर ही वेगवेगळी झाली पाहिजे, सुट्टे भाग झाले पाहिजेत त्याचे। मधून मधून असे बघायचे आहे की कोणता भाग आपला कट करायचा राहिला आहे का। मधून मधून सुद्धा असे मधून कट करून घ्यायचे आहेत पूर्ण। पूर्ण लोकर ही अशी व्यवस्थित कट झाली पाहिजे। जॉईंट भाग हे असे कट करून घ्यायचे आहेत। पूर्ण भाग आपण कट करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर अशी थोडीशी लोकर अशी कट करून घ्यायची आहे। गोंडा तयार करायचा आहे। असा थोडीशी लोकर अगदी थोडी करायची, एकदम जास्त नाही करायची, त्याचा गोंड्याचा व्यवस्थित आकार होत नाहीये। अगदी
थोडीशी करायची, म्हणजे वेलवेट टाईप तो गोंडा तयार होतो आपला, त्याच्यामुळे अगदी थोडीशीच घेऊन ती कट करायची आहे. मी पहा कशा प्रकारे करते, तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा ती लोकर अगदी थोडीशीच घेऊन कात्रीमध्ये ती कट करायची आहे, म्हणजे ती लोकर फुलली जाते व वेलवेट टाईपचा तो गोंडा तयार होतो. खूप छान असा दिसतो गोंडा तयार झाल्यानंतर. पूर्ण गोलाकार भाग एकसारखा झाला पाहिजे. कट करताना पण आपण कात्री कशी पकडतोय, तो कसा कट करतोय हे पण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती पूर्ण तुम्ही पाहू शकता कसं वेलवेट टाईप तो गोंडा तयार होतोय अगदी छान असा. कात्रीमध्ये अगदी थोडीशी लोकर पकडायची आहे व कट करायची आहे, तरच तो वेलवेट टाईपचा गोंडा तयार दिसतो. कात्री बोटाला लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. मधून चेक करायचं आहे की कुठून आकार व्यवस्थित दिसतोय का गोंड्याचा वगैरे, पूर्ण भाग असे सुट्टे झालेत का, ते कट झालेत का व्यवस्थित. अगदी सोपा आहे हा गोंडा बनवायला. यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असतील तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अरीवर्क आणि मॅट रांगोळी जर शिकायची असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून ते अगदी व्यवस्थित तुम्ही शिकू शकता. अगदी अरीवर्कमध्ये अगदी बेसिक मी माहिती सांगितलेली आहे, अगदी सविस्तर अरीवर्कसुद्धा या चॅनलवर मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तो तुम्ही तिथे जाऊन पाहावं, अरीवर्क शिका. आपला छान असा गोंडा तयार झालेला आहे. एक सारखा आकार झाला आहे का हे पाहायचं आहे. पूर्ण गोलाकार एकसारखा आकार झाला पाहिजे, नसेल तर अजून आणखी थोडंसं असे भाग थोडे कट करायचे आहेत. तो दिसताना गोंडा वेलवेट टाईप दिसला पाहिजे, त्याच्यासाठी असे थोडंसं अगदी थोडंसं कात्रीमध्ये घेऊन ते कट करायचं आहे, म्हणजे ती लोकर अशी फुलते व तो गोंडा खूप छान दिसतो. आपला गोंडा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आपण छान असा गोंडा तयार केलेला आहे. तुम्हाला जर याचा आकार जर छोटा करायचा असेल तर तुम्ही अगदी थोडीशी लोकर घेऊन, म्हणजे आपण 100 राऊंड घेतलेले आहेत, तर तुम्ही तिथे 50, 25 असे राऊंड घेऊन छोटा सुद्धा गोंडा बनवू शकता. आपण कागद खाली घेतल्यामुळे आपला कचरा इतरत्र पडला नाही व उडून सुद्धा जात नाहीये. जर आपण कागद घेतला नसता तर तो इकडे तिकडे पडला असता व वाऱ्याने उडून गेला असता. तुम्ही सुद्धा असा कागद घ्या खाली कट करताना लोकर. हे पहा, तुम्ही इथे या गोंड्याला एक लोकर अशी लावून वरती असं लटकन सुद्धा करू शकता. खूप छान असा गोंडा आपला तयार झालेला आहे. यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला जर याचा आकार मोठा पाहिजे असेल तर 2 बोटावर तुम्ही लोकर गुंडाळू शकता. जर
छोटा पाहिजे असेल तर 2 बोटावर गुंडाळू शकता, मोठा पाहिजे असेल तर पुठ्ठ्यावर सुद्धा तुम्ही हा गोंडा तयार करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।